अखेर ठाकरे बंधूंची युती झाली. आधी कौटुंबिक सख्य झालं आणि आता राजकीय ऐक्य सुद्धा झाले. आता शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं एकमेकांच्या सोबत आलेत. अवघ्या महाराष्ट्राला अनेक दिवसांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची प्रतीक्षा होती. त्यामागचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे मराठी अस्मिता. ठाकरे बंधूंमुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकून राहील असे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव आणि राज ठाकरे हेच मराठी अस्मितेचे तारणहार ठरू शकतात ही त्यांची धारणा होती. आता हे दोघे एक झालेत, ते सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरच. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघे बघू, असं उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. त्याचवेळी राज्यातल्या अन्य महानगरपालिकांमधल्या युतीबाबत सुद्धा ठरवलं जात असल्याचं त्यांनी सांगितले. म्हणजे ठाकरे बंधूंचा सध्याचा सगळा फोकस हा मुंबई महानगरपालिकेवर असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. त्यातही मुंबईतल्या मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिका जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे. पण आता मुंबईमध्ये खरंच मराठी मतं तेवढी निर्णायक राहिली आहेत का? मुंबईमधला मराठी मतदार कोणासोबत आहे? जातीमध्ये विभागलेल्या मराठी मतांचं गणित काय आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी मतं भाजपकडे वळतायत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी जान्हवी आणि तुम्ही बघताय न्यू महाराष्ट्र टाइम्स. मुंबईत आज झालेली पत्रकार परिषद संपवताना राज ठाकरे असं म्हणाले की ज्यांचं मुंबईवर, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर प्रेम आहे अशा सर्व पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभं राहा. खरं तर राजकीय युतीच्या घोषणेसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनाच आमच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन केलं जाण्याचा हा प्रसंग दुर्मिळ आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या पुढच्या राजकारणाची सगळी मदार मराठी मतदारांवर असणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची झालेली युती ही त्यातही मुंबईवरती केंद्रित आहे आणि ती तिथल्या मराठी मतदारांना समोर ठेवूनच करण्यात आलेली आहे. साहजिकच या युतीला पालिकेच्या सत्ता देण्याइतकी मुंबईतले मराठी मतदार हे प्रभावी किंवा निर्णायक राहिलेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी मुंबईमध्ये सध्या असलेल्या निव्वळ मराठी लोकसंख्येचा विचार करावा लागतो. एकेकाळी मुंबईमध्ये 50% अधिक असलेला मराठी टक्का हा बराच आता घटलेला आहे. ताजी आकडेवारी पाहायची झाली तर मुंबईमध्ये मराठी भाषिकांचं प्रमाण हे सध्या 40 ते 50% आसपास आहे. आता हे प्रमाण कमी झालेलं असलं तरी मुंबईतली एकूण मतदार संख्या लक्षात घेता मराठी मतदार ही आजही सगळ्यात मोठी वोट बँक नक्कीच आहे. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती अशा इतर भाषिकांच्या वाढत्या संख्येमुळे मराठी मतदार पूर्वीसारखी अविभाज्य राहिलेली नसली तरी ती निर्णायक ठरलेली आहे. विशेषतः परळ, लालबाग, दादर, शिवडी आणि विक्रोळी जोगेश्वरी पट्ट्यात मराठी मतदार अजूनही एकवटलेला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्हींचा मूळ पाया जसा मराठी अस्मिता हाच आहे तसं त्यांचं भविष्यातलं राजकारण सुद्धा याच मुद्द्यांभोवती फिरत राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत असलेली सहानुभूती आणि राज ठाकरेंच्या आक्रमकतेमुळे मराठी मतं एकवट होण्याची शक्यता आहे. पण या बाबतीत गेल्या निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते ते बघणं महत्त्वाचं आहे. 17च्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेला 84 जागा आणि 28.2% मतं मिळाली. प्रामुख्यानं मध्य मुंबई आणि उपनगरांमध्ये या पक्षाचा प्रभाव राहिला होता. त्याखालोखाल भाजपला 12 जागा आणि 27.3% मतं मिळाली. या पक्षाचा प्रभाव बघितला तर गिरगाव आणि पश्चिम उपनगरांमध्ये तो दिसून आला. केवळ 7 जागा जिंकलेल्या मनसेनं मिळवलेल्या मतांचं प्रमाण मात्र 7.7% होतं. दादर, माहीम, विक्रोळी या भागात मनसेचा प्रभाव दिसला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 40 जागा मिळवल्या आणि या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची एकूण टक्केवारी 22.5% होती. या पक्षाचा प्रभाव हा धारावी, कुर्ला, सायन, चेंबूर, अणुशक्तीनगर या भागांमध्ये होता. या निवडणुकीत भाजपनं उचलून बोरिवली, विलेपार्ले या शिवसेनेच्या पारंपरिक मराठी बालेकिल्ल्यात घुसखोरी केली होती. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय मराठी मतदारांचा भाजपकडे वाढलेला ओढा हे यामागचं कारण असल्याचं दिसून आलं. आता गेल्या वर्षीच्या लोकसभेत मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या यशामध्ये मराठी मतदारांसोबतच मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण अत्यंत महत्त्वाचं ठरलं. विशेषतः उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागात मिळालेल्या लीडमुळे ठाकरेंच्या उमेदवारांचे पारडे जड झाले. त्यामुळे भविष्यात भाजपची मराठी हिंदुत्वाची मतं विरुद्ध ठाकरेंची मराठी आणि मुस्लिम मतं असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
पण राज ठाकरेंनी मध्यंतरी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे हा मतदार पूर्णपणे ठाकरेंच्या मागे उभा राहील का हे सध्या तरी सांगता येत नाही. एकूणच मुंबईमध्ये मराठी मतदारांचं प्रमाण घटलं असलं तरी आजही तो किंगमेकर आहे. या मराठी मतांचे ठाकरे बंधूंनी त्यांच्या बाजूने 60 ते 70% जास्त प्रमाणात ध्रुवीकरण झालं तर मुंबईत पूर्णपणे वेगळा निकाल लागल्याचं दिसेल. पण भाजपच्या हिंदुत्ववादी मराठी आणि अमराठी मतांच्या ठरवेन्यांना ठाकरेंनी समोर मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे मुंबईतलं मराठी मत आता गृहीत धरता येत नाही. हा मतदार खूप चोखंदळ झालेला आहे. तो एकाच वेळी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व तसंच अस्तित्वाची लढाई आणि विकासाची आस अशा भावनांवर स्वार झालेला आहे. तो ठाकरे बंधू यांच्या युतीला साथ देणार की महायुतीच्या सोबत जाणार हे या भावनांच्या संतुलनामधूनच निश्चित होणार आहे हे मात्र नक्की. आता या सगळ्या विषयात तुम्हाला काय वाटतं? मुंबईतला मराठी माणूस अस्मितेच्या भावनिक मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहील का की विकासाच्या वास्तविक मुद्द्यावर तो भाजपच्या महायुतीला साथ देईल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि आपल्या